नाशिकमध्ये आज महिला सशक्तीकरण महाशिबिर। मुख्यमंत्री शिंदेंचा दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। 50,000 पेक्षा जास्त महिला उपस्थित राहण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंचा विदर्भ दौरा। बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे देणार कानमंत्र। राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा इंदापूर तालुक्यामध्ये। अजित पवारांसह महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित। इंदापुरात विविध विकास कामांचं होणार भूमिपूजन। पुण्यातील मोदी बागेत रोहित पवार आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी घेतली शरद पवारांची भेट। मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्यांना भेटू, शरद पवारांचं विद्यार्थ्यांना आश्वासन। नरेंद्र मोदी एक दिवसीय युक्रेन दौऱ्यावर। पंतप्रधानांचा ताफा राजधानी कीवमध्ये दाखल। 1991 नंतर भारतीय पंतप्रधानांची युक्रेनला भेट। महिला अत्याचार घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळणार। सांगलीमधील महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय। सर्व व्यवहार उद्या बंद ठेवण्याचा केला निर्धार। पुणे विद्यापीठाची पीएचडी प्रवेश परीक्षा 31 ऑगस्टला बंद। 24 ऑगस्टच्या बंदमुळे परीक्षा पुढे ढकलली। उद्याची परीक्षा आता 31 ऑगस्टला होणार। सोलापूर जिल्ह्यामध्ये शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची लगबग। बदलापूर घटनेनंतर शालेय शिक्षण विभाग खडबडून जागं। सिंधुदुर्गातील शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाचा प्रताप। रुग्णाला लावले चक्क मुदत संपलेलं सलाईन। मुदतबाह्य सलाईन लावल्यानं रुग्णाच्या नातेवाईकांचा संताप। नागपूर शहरामध्ये पावसाच्या हलक्या सरी। विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा। नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदियामध्ये जोरदार पावसाची शक्यता। उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस। अनेक ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस। पावसामुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग ठप्प। राज्यात आजपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार। पुढील 4 दिवस राज्यात पावसाची शक्यता। कोकणसह मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।